आज आमच्या घरामध्ये खूप दिवसातून नॉनव्हेज बनवलं होतं. म्हणजे दिवाळीच्या आधी बनवलं होतं. दिवाळीनंतरनं मी गावाकडं गेले. आल्यानंतरनं पण बनवलं नव्हतं. मग आज संडे स्पेशल आमच्याकडे नॉनव्हेजचा बेत होता. धनुषला सी फूड खूप आवडतात. मग त्याच्यासाठी फिश आणले होते आणि फिश काय मला एवढे व्यवस्थित बनवता येत नाहीत. म्हणजे येतात पण एवढे बनवता येत नाहीत. त्याच्यामुळे फिश बनवायचं काम नेहमी ह्यांच्याकडे असतं. मी चिकन मस्त बनवून ठेवलं होतं. भाकरी बनवल्या होत्या. भात पण बनवून झाला होता. आणि आज माझी मम्मी येणार होती कारण धनुची थोडीशी तब्येत बरी नाही आहे त्याच्यासाठी. मग सगळं स्वयंपाक आवरून झाल्याच्या नंतरनं मग आम्ही सगळ्यांनी मस्त जेवण केलं आणि मला वाटलं की मम्मी आल्यानंतरनं जेवण करेल, पण ती आधीच जेवून आली होती त्याच्यामुळे तिनं जेवणच केलं नाही. आम्ही दोघांनी पण जेवण करून घेतलं. दिवसभर मस्त छान गप्पा मारल्या, थोडासा आराम पण केला आणि मग जे मम्मी गावाकडून घेऊन आली सामान ते काढण्यासाठी घेतलं. मम्मीने जास्त गुलाबाची फुलं आणली होती शेतातली. आता मंगळवारी मस्त मी गुलाबाच्या फुलानेच देवघर सजवणार आहे छानपैकी. तो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन. धनुसाठी फ्रूट्स आणले होते. पप्पांनी तरकारी पण घेऊन दिली होती. म्हणजे गवारीची शेंग मला तिकडची खूप आवडते ती पण. आणि मम्मीची चॉईस नाही एकदम बेस्ट आहे. मला ह्या बांगड्या खूप दिवसापासून हव्या होत्या. माझ्याकडे होत्या पण त्या साडीमध्ये अडकत होत्या, पण ह्या खूप छान आहेत. 15 दिवसाची सुट्टी कशी गेली ती समजलंच नाही. उद्यापासून परत आहे हे रुटीन सुरू होईल. म्हणजे गावाकडची सुट्टी संपली. इकडे धनू पण थोडासा आजारी होता, ते पण सगळं व्यवस्थित झालं आणि मग उद्यापासून धनूची स्कूल स्टार्ट होते, तर त्याचीच आदल्या दिवशी प्रिपरेशन सगळी करून घेतली. चलो बाय.